नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज होता गुरुवार आणि आज मला श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे होते. आजपासून ते 29 जुलैपर्यंत म्हणजे 7 पारायण असे होतात माझे पूर्ण. त्यामुळे मग मी स्वयंपाक आटपून घेतला, कारण मिस्टरांना घाई होती, लवकर जायचे होते. मग अगोदर स्वयंपाक आटपून घेतला आणि गॅस ओटा वगैरे केला. आणि कधी-कधी म्हणजे असं खंत वाटते मनाला, की आपण स्वामींची हवी तशी सेवा करू शकत नाही आहे. कारण लहान मूल आणि एकटी मी सांभाळणारी आणि बंड पण खूप आहे तो. त्यामुळे म्हणजे एका ठिकाणी बसून मला शांततेमध्ये सेवा नाही करणं होत. नामस्मरण आणि हेच मात्र पूजा वगैरे मी करत असते आणि नामस्मरण चालू असतं. पण म्हटलं आता काहीही झालं तरी यावेळेस स्वामींची सेवा करायचीच. आणि मी असं, आपण जर परफेक्टच्या नादात लागलो, की नाही बाबा म्हणजे सकाळी म्हणजे सकाळीच झालं पाहिजे किंवा दिवे लागण्याच्या टाईमलाच झालं पाहिजे, तर मग मी परफेक्शन नाही पाळलं. कारण जर आपण परफेक्शन पाळत बसलो ना, तर ते काही शक्यच होणार नाही सेवा. कारण तुम्हाला माहिती आहे, ज्यांना लहान मुलं आहे, की त्यांचं म्हणजे रुटीनच नाही आहे काही. लहान मुलं ज्यांना असतात त्यांचं काही रुटीनच नसतं, की बाबा या टाईममध्ये हे गोष्ट पूर्ण होईल म्हणून. त्यामुळे मग मी जसं माझं होईल तसं मी करण्याचं ठरवलं आणि म्हटलं नाही, आता ही सेवा करायचीच आहे. तर मग मी दुपारचा टाईम निवडला पारायणासाठी. कारण तेव्हा माझा बाळ झोपलेला असतो. कारण तो मला काहीही करू देत नाही. मी साधीही बसली जरी खुर्चीवर म्हणा किंवा बेडवर, तो मला उठवतो, की तू बसू नको. मी अंग जरी टाकलं तरी तो मला झोपू देत नाही, तू उठ म्हणतो. म्हणजे असं आहे त्याचं. आणि त्याला एकतर खेळायलाही कोणी नाही आणि मीच एकटी असते घरामध्ये, म्हणून मग तो तसा करतो की काय माहिती. उंबरठा पूजन वगैरे केलं, तुळशी पूजनसुद्धा करून घेतलं. आणि बघा, नारळ खडीसाखर ठेवायची असते केंद्रामध्ये किंवा मठामध्ये, पण ते माझं झालं नाही आणि घरी पण करणं झालं नाही. तर मी तुम्हाला खरं सांगते की मी ठेवले नाही. मी फक्त हे करून घेतलं, संकल्प करून घेतला आणि पारायणाला सुरुवात केली. अगोदर विष्णूचे 3 नाम घेऊन मी पाणी पिऊन घेतलं आणि मग हातामध्ये हळद कुंकू वगैरे हे करून स्वामींना जी इच्छा बोलायची ती बोलली आणि पाणी ते ताम्हणामध्ये सोडलं. असा संकल्प मी करून घेतला. खरं तर नारळ खडीसाखर ठेवायला पाहिजे, पण म्हणजे मी असं वेळेवर ठरवलं आणि घरी कोणी म्हणजे आणून द्यायला पण नव्हतं. दुकान पण घरापासून दूर असल्यामुळे मग मी म्हटलं राहू देत आता, आणि मग मी काही ते ठेवलं नाही आणि माझ्या सेवेला सुरुवात केली. मला यापेक्षा असं वाटते की भाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मग मी म्हटलं आता जसं आपलं होईल तसं आपण करूया. कारण मग हेच म्हणजे बरोबर तेच करतो म्हटलं तर मग ते शक्य नव्हतं. म्हणून मग ठीक आहे म्हटलं. आता पहिले ना स्वामीस्तवन वाचून घ्यायचं असतं. कोणतीही सेवा करताना अगोदर एक वेळा स्वामीस्तवन वाचून घ्यायचं असतं. तर मग मी स्वामीस्तवन नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तर ते अगोदर वाचून घेतलं. दिशा वेद वेदवंद्या जगद्गुरु सुख धामण निवासी या सर्व साक्षी करणाऱ्या भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी, तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तू शिवसुंदरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विद्याता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविन, तूच समर्थ निश्चय, जंगम आणि स्त्रीय, तूच व्यापले समुद्र, तुझ लागी आदिमध्ये हजार कोटी नसतात, दासनी निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि तुझे एक विशेष वेदांचाही तर्कपाठ चाचर शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकच हरी, कुंठित झाले सर्व हे, मी केवळ अल्पमती करू केली आपली स्तुती. सहस्रमुख हे निश्चिती, शिमला ख्याती वर्णिता, दृढ ठेवीला चरणी माता, रक्षावे मसी समर्था, कृपा कटाक्षी दिनानाथा, दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना, अनावीची आपल्या मना कृपा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री अक्कलकोट निवासी गुणवत्ता अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानवृत्तिदान्वादितं गगनं सदृशं तत्त्वमस्य अधिलक्ष्यम् एकं नित्यमेवमचलं साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय 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 भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, आनंदसिद्ध, जय गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्रचारका, विनाशा शेषनयना. समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री सुकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उक्षे दुराची, कंठी झाके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल, जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरु गया रे, अगाध महिमा तव त्यानंतर मग पूर्ण पारायण झालं आणि मग त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जपून घेतली. दाविली घटित चर्या रे, लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भवभया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरु हरिया रे, अगाध महिमा तव चरणांचा वरनायामती दया रे. यवने पूशिले स्वामी कहा है, अक्कल कोटी पहारे. समाधी सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी.